तर मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे एक खूप कमाल आणि अंडररेटेड फिलिपिन्स हॉरर मूव्ही मल्यारी. या मूव्हीला तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता आणि विश्वास ठेवा, खूप माइंड ब्लोईंग मूव्ही आहे ही. या वर्षीची अंडररेटेड हॉरर मूव्ही. जितके पैसे या मूव्हीच्या मेकिंगमध्ये लागलेले त्यापेक्षा तिप्पट कमाई या मूव्हीने बॉक्स ऑफिसवर केली. या मूव्हीमध्ये 3 डिफरंट टाईमलाईन्स दाखवल्या आहेत आणि एकाच पर्सनने ही तीनही रोल प्ले केले आहे. पण ते तीनही कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या टाईमलाईनचे आहेत, पण एका फॅमिलीचा पार्ट आहे. तसा हा मूव्ही मी खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओची लेंथ 40 मिनिटापेक्षाही जास्त झाली आहे. पण तुम्हाला बघायला खूप मजा येईल. म्हणजे ज्या प्रकारे 3 डिफरंट टाईमलाईन्स एकमेकांना मिळतात, ज्या डिमन क्रिएचरचा उल्लेख यामध्ये आहे तो खूप भयानक आहे. असे सॅक्रिफायसेस तो मागतो की तुमचं डोकं चक्रावून जाईल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी रिअल स्टोरीविषयी सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मूव्हीची सुरुवात होते 18व्या शतकापासून, जिथं पौर्णिमेच्या रात्री एक आई आणि तिचा मुलगा कुठेतरी जात असताना आपल्याला दिसते. आईचं नाव मेलिंडा आणि मुलाचं नाव पोन्से असतं, जे घाईगडबडीत कुठेतरी जात असतात. तेव्हा आपल्याला माहिती पडतं की पोन्सेच्या आईने कॅन्डलब्रा म्हणजेच मेणबत्तीचं स्टँड चोरलं होतं. तेव्हाच तिथं एक काळा पोशाख घातलेला व्यक्ती येतो आणि तो त्या लेडीला मारतो. ती त्याला फादर असं बोलते, म्हणजेच ती व्यक्ती प्रिस्ट असते. तेव्हाच पोन्सेची आई घाबरून त्याला लपायला सांगते आणि पोन्से लपून बसतो. तेव्हा आपण बघतो की फादर पोन्सेच्या आईचं इंटेस्टाईन म्हणजे आतडा बाहेर काढतो, जे खूप वियर्ड असतं. आता प्रिस्ट तिकडून जाताना पोन्सेला बघतो आणि त्याला बोलतो की त्याच्या आईचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. आता सीन शिफ्ट होऊन प्रेझेंटवर येतो, जिथं आपण एका डॉक्टरला बघतो, ज्याचं नाव असतं जोनाथन मल्यारी दे जॉस, जो त्याच्या छोट्या छोट्या पेशंटजवळ असतो. त्या छोट्या मुलांच्या हातात म्युझिक इन्स्ट्रुमेंट असतात. ॲक्च्युली जोनाथन त्याच्या स्टाफ मेंबरपैकी एका मुलीला प्रपोज करणार असतो, जिचं नाव ॲग्नेस सॅल्वाडोर असतं. थोड्याच वेळात तिथं ॲग्नेस येते आणि जोनाथन तिला सरप्राईज करण्यासाठी भिंतीमागे लपतो. आता ती छोटी छोटी मुलं म्युझिक इन्स्ट्रुमेंट प्ले करतात. त्यानंतर जॉन म्हणजे जोनाथन तिला प्रपोज करतो. जोनाथनला इथून पुढे आपण शॉर्टमध्ये जॉन बोलूया. सुरुवातीला ॲग्नेस बोलते की एक मनुष्य त्याच्या कर्माचं फळ असतो. काय जोनाथन यासाठी शुअर आहे आणि त्यानंतर ती लग्नासाठी हो बोलते. इथं सीन चेंज होतो, जिथं आपण बघतो की ॲग्नेस अचानक खूप जास्त आजारी पडली असते. तिला खूप विचित्र आजार झाला असतो, ज्यामुळं ती मरायला टेकली असते. आणि जॉन वारंवार हेच बोलताना दिसतो की हे सगळी त्याची चूक आहे आणि तो वचन देतो की तो ॲग्नेसला मरू देणार नाही, भलेही यासाठी त्याला कुठल्याही थराला जावं लागू देत. हे बोलून जॉन त्याच्या बॅगमधून एक कापलेलं डोकं बाहेर काढतो, जे जिवंत असतं. त्याला बघून ॲग्नेस खूप घाबरलेली असते, पण हे सगळं जॉनचं स्वप्न होतं. आता आपण जॉनला लुकस नावाच्या एका फ्रेंडसोबत बघतो. लुकसचे पूर्वज जॉनच्या फॅमिलीचे सर्वंट होते. लुकस एक प्रिस्ट होणार होता आणि त्याचा त्या संदर्भातला स्टडी सुरू होता. आता दोघंही जॉनच्या ॲन्सेस्ट्रल गावी मॅगॅलँगला त्याच्या ॲन्सेस्ट्रल घरी येतात, जिथं जॉनला काही काम होतं. त्या गावाच्या वेशीत एंटर केल्याच जॉनला एक छोटा मुलगा दिसतो. त्याच्या हातात एक काळ्या रंगाचं चिकन असतं. त्यानंतर जॉनच्या घरी आपण आंट मेसला त्याच्या घरून काही वस्तू चोरी करून पडताना बघतो. हे सगळं अमाल नावाची एक मुलगी बघते, म्हणून आंट मेस तिला चूप राहायला सांगून तिकडून निघून जाते. आता जॉन आणि लुकस त्या घरी पोहोचतात. अमाल ही लुकसचीच पुतणी असते. हे ॲन्सेस्ट्रल घर जॉन विकणार असतो. त्याचं काही इकडे जास्त येणं जाणं नव्हतं, म्हणून त्याने हे घर विकायला काढलं होतं. पण विकण्याआधी काहीतरी जॉन तिथं शोधत होता. यानंतर जॉन एक रूम ओपन करतो, जिथं त्याच्या पूर्वजाच्या वस्तू ठेवल्या होत्या, ज्या जवळपास 18व्या शतकातील होत्या. तिकडून जॉन जंगलाकडे जातो. तिथं त्याला ब्लॅक पोशाखात एक बाई दिसते, जी रडत असते. पण तेवढ्यात अमाल तिथं येऊन जॉनला तिकडून घेऊन जाते. त्यानंतर अमाल जॉनला त्याच्या पूर्वजांचे फोटो दाखवून इंट्रोडक्शन देते. सर्वात आधी ती जॉनच्या ग्रेट ग्रँडमदरचा फोटो दाखवते,
जिचं नाव असतं डोना फकुंदा मल्ल्यारी. त्यानंतर ती जॉन रे मल्ल्यारीचा फोटो दाखवते, जे त्याच्या ग्रेट अंकलचे अंकल होते. पण या 2 फोटोच्या मध्ये एक आणखी फोटो असतो, त्याला अमाल इंट्रोड्यूस करत नाही. त्यावर अमाल सांगते की हे महाशय डोना फकुंदाचा मुलगा उवान सेवेरिनो मल्ल्यारी आहे, जो एक प्रिस्ट होता. पण एके दिवशी गाववाल्यांनी त्याला फाशी देऊन मारलं. आणि हाच तो प्रिस्ट असतो ज्याला मूवीच्या सुरुवातीला मर्डर करताना आपण बघितलं होतं. म्हणजे ती मर्डरची गोष्ट खरी होती. इथे अमाल बोलते की तिने असं ऐकलं आहे की जेव्हाही सेवेरिनो मल्ल्यारीचा वंशज येईल तेव्हा परत किलिंग सुरू होतील आणि त्याचा डायरेक्ट वंशज जॉनच असतो. आणि सर्वात मेन गोष्ट जी तुम्ही मूवीमध्ये नोटीस केली असावी की ते दिसायला पण सेमच असतात. म्हणजेच फादर सेवेरिनो, जॉन रे मल्ल्यारी आणि जॉन हे तिघंही दिसायला सेमच असतात. अमाल लुकसशी जरा वियर्डली बातचीत करते. जसं इथल्या लोकल प्रिस्ट मार्कने सांगितलं की लुकस लवकरच एक प्रिस्ट होणार आहे, म्हणजेच पापा होणार आहे, फादर होणार आहे. अशी हसी मजाक ती लुकससोबत करते. तेव्हा लुकस तिला रागवतो की सगळ्यांसमोर अशा गोष्टी करू नये. अमाल सांगते की जो जॉन रे मल्ल्यारी होता ना, तो वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस डॉक्युमेंटरी शूट करायचा. जॉन एका मिररमध्ये बघतो, ज्यात त्याला एक भूत दिसतो ज्याला डोळे नसतात. एकदम तो जॉनसमोर येतो, पण जॉन काहीच रिॲक्ट करू शकत नाही. नेक्स्ट सीनमध्ये आपण जॉनला एका सिक्रेट रूमला शोधताना बघतो. तेव्हा आपोआप जॉन रेचा प्रोजेक्टर सुरू होतो. तर दुसरीकडे चर्चमध्ये आपण दिदी नावाच्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला बघतो, जो फादर मार्कसमोर कन्फेशन करतो की तो एक ट्रान्सजेंडर आहे. पण इथे फादर बोलतात की चर्च LGBTQ वाल्या लोकांना अप्रूव्ह करत नाही, कारण ईश्वराने जसं एखाद्याला घडवलं त्याने तसंच राहायला पाहिजे. पण अल्टिमेटली फादर बोलतात की दीदीला जर या गोष्टी ठीक वाटत असेल तर ती या गोष्टी करू शकते. पण ही छोटीशी गोष्ट दीदीला समजायला येत नाही. तिने या दोन्ही गोष्टींना चुकीचं घेतलं होतं. म्हणजेच चर्च अप्रूव्ह करेल तरी चूक, आणि चर्चने अप्रूव्ह नाही केलं तर ते LGBTQ कम्युनिटीच्या अगेन्स्ट आहे. दीदी व्हिडिओ कॉलवर तिच्या LGBTQ वाल्या फ्रेंडशी बोलत असताना लुकस तिथं येतो. व्हिडिओ कॉलवर दीदीचा फ्रेंड बोलत असतो की जे चर्च LGBTQ कम्युनिटीला ॲक्सेप्ट करत नाही ते बेकार आहे. हे ऐकून लुकसला इतका राग येतो की तो दीदीचा फोन फोडून दीदीला तिकडून पळवून लावतो. जोनाथन आणि लुकस इथे काही दिवस राहणार होते. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फादर सेवेरिनो एक पॅरिश प्रिस्ट होते आणि असे प्रिस्ट चर्चमध्येच राहायचे. म्हणून लुकस पण इथेच चर्चमध्ये थांबू इच्छितो. तेव्हा फादर मार्क लुकसला त्याची रूम दाखवतात. तेव्हा लुकस हुआन सेवेरिनो मल्ल्यारीविषयी माहिती घेण्यास इच्छुक असतो. तेव्हा फादर त्याला एका रूममध्ये नेतात, जिथं फादर हुआन सेवेरिनोचा स्टॅच्यू होता, जो 1813मध्ये बनवला गेला होता. इथे फादर मार्क सांगतात की फादर सेवेरिनोने 57 मर्डर्स केले होते, ज्यात ते फक्त वाईट व्यक्तींचाच खून करायचे, जसं की क्रुअल लँडलॉर्ड्स, प्रॉस्टिट्यूट आणि चोर वगैरे. तर इथे ॲटलिस्ट आपल्याला मूवीच्या सुरुवातीला जो फादरने मर्डर केला होता त्याचं रिझन माहिती पडतं, कारण तिने चोरी केली होती. पण स्टील ते आतडे बाहेर काढण्याचं रिझन माहिती नव्हतं. फादर मार्क सांगतात की ज्या 57 डेड बॉडीज होत्या त्या खूप रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या आणि फादर सेवेरिनो विरुद्ध कधीही कोणताही पुरावा मिळाला नाही, ज्यामुळं गाववाल्यांनीच त्यांना फाशी देऊन मारलं आणि त्यानंतर सगळे हे गाव सोडून निघून गेले. लुकस फादर सेवेरिनोच्या स्टॅच्यूसमोर उभा राहून बोलतो की फादर, तुमच्यासोबत नेमकं काय झालं होतं. तेव्हाच त्याच्या मागे आपण एक सावली बघतो जी अचानक गायब होते. तर दुसरीकडे आपण दीदीला बघतो, जी व्हिडिओ कॉलद्वारे तिची सर्व्हिस तिच्या क्लायंटला देत असते. तेव्हा तिला असं वाटतं की तिला कोणीतरी लपून बघून फ्री सर्व्हिस घेत आहे, म्हणून ती त्याला तिकडून हकलावू बघते. पण तो पर्सन एकदम दीदीसमोर येतो, जो फादर सेवेरिनोसारखा दिसतो, पण आपण त्याचा फेस क्लिअरली बघू शकत नाही. असं वाटत होतं की त्या पर्सनचा फेस जळालाय. फेस खूप वियर्ड असतो. तेव्हाच तो पर्सन मशेटीच्या हेल्पने दीदीचा मर्डर करतो. मशेटी एक हेवी नाईफ असतो, जो खूप रुंद असतो, जो की सेंट्रल अमेरिका आणि कॅरेबियामध्ये ओरिजिनेट झाला होता. हा ब्लेड युजली 30 to 66 सेंटीमीटर लांब असतो आणि त्याची थिकनेस 3 मिलीमीटरची असते.
आता इथून स्टोरी जाते 1812च्या मागॅलँगमध्ये, जिथं आपल्याला फादर सेवेरिनोची आई डोनिया फकुंदा मल्ल्यारी दाखवल्या जाते, जी आज खूप खुश असते, जी एका प्लेसला व्हिजिट करून आली असते आणि तिचा मुलगा हुआन सेवेरिनो मल्ल्यारी एक प्रिस्ट बनलेला असतो. तो पण प्रिस्टचं शिक्षण घेऊन परत आलेला असतो. ती तिथं एक त्रिकोणी लॉकेट विकत घेते आणि तिच्या गळ्यात घालते. डोनिया आपल्या मुलावर खूप प्राऊड असते. सेवेरिनो तिला तिच्या न्यू सर्वंटशी इंट्रोड्यूस करून देतो, जिचं नाव असतं मारिया कॅपॅक. मारियाला इथे त्यांचीच एक सर्वंट नियाविस घेऊन आलेली असते. मारिया त्यांची हेड सर्वंट असणार होती, जी तिचं पूर्ण लाईफ त्यांच्या सेवेशी सादर करणार होती. डोनिया फकुंदा तिचा मुलगा प्रिस्ट झाला याच एका गोष्टीवर प्राऊड नव्हती, तर सेवेरिनोने त्याच्या आईला चर्चमधील बार्तोलोमियो द अपोझल म्हणजे एका सेंटचा स्टॅच्यू दाखवला होता. जो स्टॅच्यू बघून डोनिया फकुंदा खूप हॅपी असते, कारण ती त्यांना खूप मानायची. इनफॅक्ट डोनिया फकुंदा खूप तंबाखू खायची, पण सेंटच्या स्टॅच्यूसमोर ॲज अ रिस्पेक्ट म्हणून तंबाखू खाण्यास ती मनाई करते आणि ती तिच्या मुलाला सांगते की बार्तोलोमियो द अपोझलने मशेटीने वाईट लोकांचा खात्मा करून लोकांना वाचवलं होतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सुरुवातीला मर्डरसाठी सेवेरिनोने का मशेटीचा यूज केला आणि का मी इतक्या स्पेसिफिकली त्याच्या डायमेन्शन आणि आकाराबद्दल तुम्हाला सांगितलं, कारण हा या लोकांचा बिलीफ असतो, म्हणजेच मल्ल्यारी फॅमिलीचा. आता रात्री फादर सेवेरिनो आणि त्याची आई छान वेळ स्पेंड करते आणि नियाविस पण खूप छान पियानो वाजवते. तेव्हा सेवेरिनो तिला मध्येच थांबून हे बोलतो की आजच्या दिवसासाठी खूप काम झालं आहे, तर आता ती जाऊ शकते. त्यानंतर सेवेरिनो पण त्याच्या आईला बोलतो की तो एक पॅरिस प्रिस्ट आहे, तर त्याला चर्चमध्ये झोपावं लागेल. त्यावर डोनिया बोलते की तिकडून एखादा माणूस इकडे पाठवून दे, कारण इथे एक पण माणूस सिक्युरिटीसाठी नाही. आता सेवेरिनो गेल्यानंतर आपण नोटीस करतो की डोनियाला खोकला येतो. मे बी तंबाखूमुळं तिला कॅन्सर झाला असावा. डोनिया तेव्हा नियाविसला कॅमेमाईल टी मागते, कारण त्या चहाचे खूप बेनिफिट्स असतात. पण आपण बघतो की नियाविस डोनियाला खूप क्रिपी वेने बोलावते. ती तिला शुशू करून बोलावते, जे डोनियाला खूप रूड वाटतं. आता नियाविस डोनियाला एका सिक्रेट रूममध्ये घेऊन जाते. तिथला नजारा बघून डोनिया तिकडून पळत असताना तिला पकडून परत आत खेचल्या जातं. यानंतर सीन प्रेझेंट टाईममध्ये शिफ्ट होतो, जिथं आपण जॉनला किचनमध्ये त्याचे आणि एग्नेसचे व्हिडिओ बघताना बघतो. तेव्हाच किचनचे ड्रॉवर आपोआप ओपन होऊन सगळे चाकू हवेत उडतात. हे बघून जॉन घाबरतो. तेव्हाच तिथं खूप स्पिरिट्स आपण बघतो. लगेचच तिथं लुकसच्या येण्याने सगळ्या गोष्टी गायब होतात, जसं याआधी तिथं काही झालंच नाही. लुकस काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आला होता, ज्यामुळं तो त्या डॉक्युमेंटरीजला ठीक करू शकेल. तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला ती डॉक्युमेंटरी आपोआप प्ले झाली होती, पण ॲक्च्युली ती जळाली होती, म्हणून आता लुकस ती ठीक करतो आणि फर्स्ट डॉक्युमेंटरी प्ले होते, ज्यात जॉनरे बोलतो की तो मल्ल्यारी फॅमिलीच्या सिक्रेटविषयी सांगणार आहे आणि यामध्ये तो जोनाथनचं नाव घेऊन त्याला काळजीपूर्वक हे ऐकायला सांगतो. पण हे तर इम्पॉसिबल होतं, कारण त्यावेळेस तर जोनाथनची आई पण एक्झिस्ट करत नव्हती. म्हणून परत एकदा ते कन्फर्म करण्यासाठी ती क्लिप ते रिवाइंड करतात. स्टील त्यामध्ये जोनाथनचं नाव मेन्शन असतं, जसं जॉन रे जोनाथनला ओळखत होता. हे बघून जॉन आणि लुकस शॉक असतात. नेक्स्ट डे लुकस जेव्हा फादर मार्कसोबत असतो, तेव्हा तिथं 2 पोलीस ऑफिसर त्याला विचारपूस करण्यासाठी येतात, कारण पोलिसांना दीदीची डेड बॉडी मिळाली असते. पण जेव्हा खून झाला होता तेव्हा लुकस जॉनसोबत असतो आणि ही गोष्ट फादरला ऑलरेडी माहिती असते. त्यांना माहिती होतं की असं काहीतरी होईल आणि दीदीचे जसे कर्मकांड होते त्या हिशोबाने दीदीसोबत हे होणारच होतं, असं फादर मार्क बोलतात. यानंतर लुकस जॉनकडे जाऊन बोलतो की त्याचं इथं जास्त काळ थांबणं ठीक नाही, कारण सगळे लोक जॉनला चुकीचं समजत होते. कारण ऑब्व्हियस गोष्ट होती की मल्ल्यारी फॅमिलीचा तो वंशज आहे, ज्यामुळं सगळ्यांना जॉनवर डाऊट असतो. पण जॉनला त्या सिक्रेट रूमचा पत्ता लागल्याशिवाय तो इथून हलणार नव्हता, कारण तो त्याच्या लेडी लव ॲग्नेससाठी क्युअर घेण्यासाठी इथे आला होता. ही गोष्ट तो लुकसला सांगतो, पण त्याला ही गोष्ट समजत नाही. तेव्हा जॉन सांगतो की जेव्हा तो 4 वर्षाचा होता तेव्हा त्याने एक सिक्रेट रूम बघितली होती,
जे की त्याच्या ग्रेट ग्रँडमदरच्या ग्रँडमदरची म्हणजेच डोनिया फकुंदाची होती. ती तिथं काही चिकट लिक्विड तिच्या बॉडीवर लावून गॉड इज नॉट प्रेझेंट इन द नाईट असं बोलून अप्लाय करत होती. लुकसला जॉन काय बोलतो हे काही समजायला येत नव्हतं. तेव्हा जॉन त्याला ते त्रिकोणी लॉकेट दाखवतो जे त्याने त्या रूममधून उचललं होतं, म्हणजे त्याने ते पास्टमधून आणलं होतं. आणि जेव्हा तो डोनिया फकुंदाला टच करणार होता तेव्हाच त्याचे ग्रेट अंकलचे अंकल जॉन रे त्याला तिथून घेऊन बाजूला जातात. जॉन त्याला विचारतो की फकुंदा काय करत आहे. त्यावर जॉन रे सांगतो की ती हे सगळं जिवंत राहण्यासाठी करते आणि म्हणून जॉनला असं वाटतं की ते क्युअर जे आहे ते याच घरात आहे. पण त्याला अजूनपर्यंत त्या सिक्रेट रूमचा पत्ता लागलेला नसतो जी त्याने 4 वर्षाचा असताना बघितली होती. आपण हे बघतो की जोनाथनने तेव्हा खूप साऱ्या जिवंत डेड बॉडीजला बघितलं होतं. तेव्हा आपण सेवेरिनूला बघतो जो नियाविसला शोधत असतो. त्याच्या पूर्ण कपड्यांवर ब्लड असतं. त्यानंतर मूवी प्रेझेंट टाईममध्ये शिफ्ट होतो. तेव्हा लुकस बोलतो की हे सगळं जोनाथनचं हॅल्युसिनेशन असेल. तेव्हा जॉन बोलतो की त्याला सगळं क्लिअरली आठवतं आणि इथेच त्याला ते क्युअर मिळेल. पण लुकस त्यावर बिलीव करत नाही. तेव्हा जॉन त्याला पास्टमधून आणलेलं ते लॉकेट दाखवतो जे त्याने पास्टमधून त्या सिक्रेट रूममधून उचललं होतं. जॉनने कसं तरी पास्टमध्ये जाऊन ते लॉकेट आणलं होतं. आता आपण 1812ची पण आणि 2023ची पण स्टोरी बघितली. पण आपण जॉन रेची स्टोरी जे की वर्ल्ड वॉर 2च्या काळातली स्टोरी आहे ती अजूनपर्यंत बघितली नाही. आता आपण 1948ची स्टोरी बघतो जे की हॅगबॅपेलियर रेबेलियन काळ होता आणि जॉन रे मॅगॅलेंगला त्याची डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा तो त्याच ॲन्सेस्ट्रल घरात राहतो. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे तिघंही सेमच दिसायचे. आता जॉन रे डॉक्युमेंटरी शूट करताना आपल्याला दिसतो ज्याच्या आजूबाजूने खूप सोल्जर्स आणि डेड बॉडीज पडल्या असतात. आता या सगळ्या डॉक्युमेंटरी बनवून तो त्याच्या बॉसला पाठवतो जो US राहायचा. तो सांगतो की हा हमला शेप शिफ्टरचा असावा. पण बॉस बोलतो की हे एक CIA ऑपरेशन आहे आणि जॉन रेचा विनोद बनवून तो कॉल कट करतो. पण जॉन रेला या सगळ्या गोष्टींमागचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. हे सगळे लोक कसे मरण पावलेत त्याला हे माहिती करायचं होतं. हे काम CIAचं नसून कोणत्या तरी सुपरनॅचरल पॉवरचं आहे असं त्याला वाटत होतं. ॲन्सेस्ट्रल होममध्ये जॉन रेसोबत एक मेट पण असते जिचं नाव कोचिंग असतं. जॉन रेसोबत विचित्र घटना घडतात ज्यात त्याला एक म्हातारी दिसते जे की त्यांची हेड सर्वंट मारिया कॅपॅक होती. कोचिंग तिचीच ग्रेट ग्रँड डॉटर असते जे की खूप वियर्ड असतं की मारियाची तर आतापर्यंत डेथ व्हायला पाहिजे होती पण ती जिवंत असते आणि सांगते की ती आधी त्याच्या ग्रेट ग्रँडमदरची हेड सर्वंट होती. पण जॉन रेला हे सगळं बिलीव करणं इम्पॉसिबल होतं. पण जेव्हा मारिया त्याला कॅमेरासाठी थँक्यू बोलते कारण सेलर रूममध्ये सगळे लोक ते बघून हॅपी असतात. आता जॉन रे सेलर रूममध्ये जाऊन बघतो तर त्या रूममध्ये खूप लोक ती डॉक्युमेंटरी बघत होते. पण शॉकिंगली हे सगळे तेच लोक होते जी मारल्या गेली होती. आता हळूहळू सगळे स्पिरिटमध्ये कन्वर्ट होऊन जॉन रेवर हमला करायला येतात पण जॉन रे तिकडून निसटतो. आता आपल्याला माहिती पडतं की जॉन रेच्या टाऊनमध्ये येण्यापासून मर्डर्स वाढायला लागली होती. सीन रात्री शिफ्ट होतो जिथं जॉन रेची वाईफ त्याला भेटायला येते. दोघंही USला राहायचे. जॉन रेच्या वाईफला बघून कोचिंग खूप चिडलेली असते. इनफॅक्ट ती हे पण बोलते की जॉन रेने कधीच तो मॅरिड असल्याचं मेन्शन केलं नाही. जॉन रेच्या वाईफचं नाव फेलिसिटी असतं जी जवळच्याच एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. ती पण जॉन रेवर खूप चिडली होती आणि परत USला जाण्याबद्दल ती बोलते कारण जॉन रेने हे बोलून तिला इकडे आणलं होतं की काही दिवसातच तो त्याचं काम कंप्लीट करून परत तिच्यासोबत USला जाईल. पण इथे येऊन त्यांना खूप दिवस झाले होते पण तरीही परत जाण्याचं जॉन रे नाव घेतच नव्हता. तेव्हा फेलिसिटी त्याकडून वचन घेते की जर या दरम्यान ती प्रेग्नंट झाली तर लगेचच ते परत USला जातील. तेव्हा इनडायरेक्टली जॉन रेला ती हे सांगते की ती 3 महिने प्रेग्नंट आहे. हे ऐकून जॉन रे खूप हॅपी होतो आणि तिला 2-3 दिवसातच सगळं काम संपवून USला जाण्याचं वचन देतो, जी गोष्ट कोचिंगला पचनी पडत नाही. जॉन रेला मर्डर्सवर पण रिसर्च करायची असते. त्याला असा डाऊट होता की हे सगळे मर्डर्स त्याच्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे.
त्यानंतर फेलिसिटी त्याला घेऊन बेडरूममध्ये इंटिमेट होण्यासाठी घेऊन जाते. आता आपण सेम सीन बघतो जिथं जोनाथन जॉनरेला भेटला होता. तेव्हा छोटा जॉन फकुंदाला बघतो, तेव्हा जॉनरे अंकल त्याला तिथून घेऊन जातो आणि लपवतो. ॲक्च्युली ते दोघंही समहाऊ हुआन सेवेरिनो मल्ल्यारीच्या टाईमलाईनमध्ये म्हणजेच 1812मध्ये आले होते. तेव्हा जॉनरे जोनाथनला बोलतो की ते पास्टमध्ये आले आहेत आणि ते ड्रीम थ्रू ट्रॅव्हल करू शकतात आणि ते ट्रॅव्हलर्स आहेत. आणि US या गोष्टीला ॲस्ट्रल प्रोजेक्शन बोलतात, जिथं लोक झोपेत ट्रॅव्हल करतात आणि ही पॉवर जॉनरे आणि जोनाथन दोघांकडे पण आहे. तेवढ्यात तिथं सेवेरिनो येतो. हा तोच सीन असतो जिथं सेवेरिनो मर्डर करून आलेला असतो आणि नियाविसला शोधत असतो. तेव्हा होतं असं की सेवेरिनोला या दोघांचा आवाज येतो आणि हे दोघं दरवाजा मागे लपतात. आता सेवेरिनो तिथं येऊन त्यांना पकडणार, तेव्हाच ते दोघंही तिकडून गायब होतात. म्हणजे त्यांची झोप उघडली असावी, ज्यामुळं ते पास्टमधून प्रेझेंटमध्ये आले असावे. इंटरेस्टिंगली आपण तिथे आणखी एक सावली बघतो आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जॉनरे त्यासोबत जोनाथनचं ब्लँकेट घेऊन आलेला असतो. त्यामुळं त्याला ही पक्की खात्री होते की तो पास्टमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. जोनाथन त्याच्या फॅमिलीचं रहस्य उलगडण्यासाठी परत पास्टमध्ये जातो आणि यावेळेस तो दोरीने प्रोजेक्टरशी त्याचा हात बांधतो, कारण त्याचं अझम्पशन होतं की जर ब्लँकेट त्या काळातून या काळात येऊ शकतं तर त्याचा कॅमेरा पण ट्रॅव्हल करू शकतो. त्यानंतर सीन प्रेझेंट डेमध्ये शिफ्ट होतो, जिथं जोनाथन ॲग्नेसला कॉल करताना आपण बघतो. तो चालता चालता सिमेंट्रीकडे जातो, जिथं त्याला खूप भयानक आत्मा दिसते आणि त्याला ग्रेट अंकल म्हणजेच जॉनरेचा आवाज येतो, जो त्याला तिकडून पळून जाण्यास सांगतो. हे बघून तो घाबरून लुकसकडे येतो. लुकस बोलतो की त्याला नाही वाटत की इथे काही क्युअर त्यांना भेटेल, कारण इथे येण्याने त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये आणखी वाढ झाली होती. तर दुसरीकडे आपण अमालाला बघतो, जी काही पैशांच्या लालूचमध्ये शेजाऱ्यांच्या मुलांना जोनाथनच्या ॲन्सेस्ट्रल घरात भूत दाखवण्यासाठी आणते. तेव्हा तिथं एक मुलगा भूताला बघतो, पण लगेचच ते भूत तिकडून गायब होतं. त्यानंतर अमालाच्या एका फ्रेंडला भूत दिसतं, ज्याला बघून ती किंचाळते. तेव्हा अमाला आणि इतर फ्रेंड्स तिच्याकडे जातात. तोपर्यंत ती घोस्ट टाईप बनली असते. तिला बघून वाटतं की तिला पजेस केला आहे, पण थोड्याच वेळात ती नॉर्मल होते आणि तिचे वडील आणि पोलीस येऊन तिला तिकडून घेऊन जातात. जाण्याअगोदर ती जोनाथनला एक वस्तू देते आणि बोलते की त्यांनी ही वस्तू तुला द्यायला सांगितली आहे. रात्री आंट मेसला आपण बघतो, जी तिकडून पडून जात असते, पण तेव्हा सेवेरिनो लाईक फिगर तिथं येऊन तिला जीवे मारते. नेक्स्ट डे जोनाथनकडे लुकस येतो, जो बोलतो की जोनाथन त्याच्याशी खोटं बोलला की एग्नेस डेथबेडवर आहे. तेव्हाच तिथं एग्नेस येते, जी एकदम तंदुरुस्त असते. ॲक्च्युली हे जे काही जोनाथन बोलत होता ते फ्युचरमध्ये घडणार होतं. सुरुवातीला एग्नेसला आपण हॉस्पिटलमध्ये बघतो, ते जोनाथनचं स्वप्न होतं आणि ही त्याला फ्युचरची वॉर्निंग वाटत होती. म्हणून तो त्याच्या ॲन्सेस्ट्रल घरी येऊन ॲग्नेससाठी ते क्युअर शोधत होता. ॲग्नेस जोनाथनशी खूप नाराज असते, कारण त्याने तिला कम्प्लिटली इग्नोर केलं होतं. नुकतीच त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि तेव्हापासून जोनाथनने तिला इग्नोर करणं सुरू केलं होतं. इथे जोनाथन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की ती फ्युचरमध्ये आजारी पडणार आहे. तेव्हाच मध्ये लुकस बोलतो की जोनाथनने त्याच्याशी पण खोटं बोललं आहे. तेव्हा जॉन त्याला त्याची अवकात दाखवतो आणि बोलतो की तो फक्त एका नोकराचा मुलगा आहे, जे त्याच्या फॅमिलीसाठी काम करायचे आणि म्हणून त्याने मध्ये बोलू नये. ॲग्नेस तिकडून निघून जाते. तेव्हा लुकस बोलतो की त्याने जोनाथनला भावासारखं मानलं, एक फ्रेंड समजलं, पण आज मला माहिती पडलं की तू माझा फ्रेंड नाही. आणि असं बोलून लुकस पण तिकडून जातो. जॉन एग्नेसकडे जातो आणि तिला सगळ्या गोष्टी समजावतो. तेव्हा तो तिला 1812ची एक रेकॉर्डिंग दाखवतो, जे की इम्पॉसिबल होतं, कारण त्या काळात कॅमेराच इन्व्हेंट झाला नव्हता. व्हिडिओमध्ये जॉनरे सेवेरिनोची फॅमिली दाखवतो आणि हे सगळं तो तेव्हा रेकॉर्ड करतो, जेव्हा तो ड्रीममध्ये त्याचा कॅमेरा घेऊन जातो, ज्यामध्ये सेवेरिनोची आई फकुंदा खूप आजारी पडली होती. आणि नेक्स्ट डे तो जे बघतो ते बघून एकदम शॉक होतो की फकुंदा एकदम ठणठणीत असते आणि आधीपेक्षा पण जास्त हेल्दी वाटत होती, जे एका रात्रीत होणं इम्पॉसिबल होतं. त्यावर जोनाथन बोलतो की हेच एक सिक्रेट आहे, ज्यामुळं तो एग्नेसला क्युअर करू शकतो
आता एग्नेसला पण त्यावर बिलीव होतो आणि म्हणून ती शहरात परत जाण्याचं बोलते की तिला बेस्ट ट्रीटमेंट घेता यावी. सोबतच ती तिच्या एंडने पण अशा काही गोष्टी बघणार होती ज्यामुळं जॉनला हेल्प होईल. आता सीन बदलून सेव्हेरिनोच्या काळात म्हणजे 1812मध्ये शिफ्ट होतो. तिथं फादर सेव्हेरिनो चर्चमध्ये गरीब शेतकऱ्यांना सपोर्ट करताना आपण बघतो, कारण लँडलॉर्ड त्या लोकांवर खूप जुलूम अन्याय करायचा. आता सगळे शेतकरी तिकडून गेल्यावर तो क्रुअल लँडलॉर्ड सेव्हेरिनो जवळ येतो आणि त्याला खूप वाईट साईड बोलतो. तेव्हा सेव्हेरिनो बोलतो की त्याला माहिती आहे त्याने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचा रेप केलाय. त्यावर लँडलॉर्ड बोलतो, जेव्हा तो स्वतः एका डेमनसोबत राहतोय, म्हणजेच लँडलॉर्ड इथे मारिया कॅपॅकविषयी बोलत असतो. मग ऑब्व्हियसली सेव्हेरिनो त्यावर बिलीव करत नाही. तेव्हा लँडलॉर्ड बोलतो की त्याची आई इथे आल्यापासूनच तिची प्रकृती खालावली, पण स्टील सेव्हेरिनो त्यावर बिलीव करत नाही. जेव्हा तो घरी येतो तेव्हा सेव्हेरिनो त्याच्या आईला फकुंदाला मरणासन्न अवस्थेत बघतो आणि हे इतक्या लवकर होणं इम्पॉसिबल होतं. तेव्हा आपल्याला माहिती पडतं की त्या सिक्रेट रूममध्ये खूप भयानक गोष्टी घडल्या होत्या. मारिया आणि नियाविसने फकुंदाला या कंडिशनमध्ये आणलं होतं. मारिया आणि नियाविस आणि त्यांची फॅमिली ब्लॅक मॅजिक करायच्या. तेव्हा मारिया बोलते की जर सेव्हेरिनोला त्याच्या आईला वाचवायचं असेल तर त्याला ह्युमन बीइंग्सला मारून त्यांचे ऑर्गन्स फकुंदाला खाऊ घालावे लागतील. ऑब्व्हियसली यासाठी सेव्हेरिनो मना करतो. आपण बघतो की सेव्हेरिनो चर्चमध्ये बसून रडत असतो, त्याच्या प्रश्नांची उत्तर मागत असतो. तेव्हाच तिथं त्याचा इव्हिल काउंटर फॉर्म घेऊन त्याला किलिंगसाठी प्रवृत्त करतो आणि बोलतो की तो तर नरकात जाईल पण त्याची आई वाचेल. आणि इथं त्याला फक्त वाईट लोकांचीच किलिंग करायची असते आणि मग त्याचे डोळे इव्हिल टाईप्स होतात, जसं की तो पजेशनमध्ये गेलाय आणि त्याच्या हातात मशेटी असते. आणि तो फर्स्ट किलिंग करतो ज्यात तो त्या क्रुअल लँडलॉर्ड आणि 2 प्रॉस्टिट्यूटला मारतो आणि लँडलॉर्डच्या आतड्यांना घेऊन तो घरी येतो. आणि हाच तो सीन असतो जेव्हा जॉन रे आणि जोनाथन तिथे आले होते. सेव्हेरिनो नियाविसला आवाज देतो आणि तेवढ्यात त्याला या दोघांचा आवाज येतो आणि तो त्यांना पकडणार तेवढ्यातच त्या दोघांची झोप उघडून ते आपापल्या काळात गेले असते. सेव्हेरिनो नियाविसला आवाज देतो की तो त्याच्या आईला क्युअर करू शकणार, त्यानंतर तिला ते मीठ खाऊ घालतो. तेव्हा मारिया सगळं सांगते की हे सगळं तिनेच केलंय कारण ती आर्कॉन होती आणि ते लोक एका क्रिएचरला मानायचे आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे की ते डिमन क्रिएचर ह्युमन मीटच खायचे, म्हणून या ह्युमन किलिंग्स ते करायचे. मारिया कॅपॅक एक विच असते आणि तिचं विच बनण्यामागचं रिझन हे होतं की श्रीमंत लोक त्यांच्यावर जुलूम करायचे, म्हणून त्यांनी मल्हारी फॅमिलीला चूज केलं होतं की ब्लॅक मॅजिकद्वारे ते मल्हारी फॅमिलीच्या कोणातरी एका मेंबरमध्ये हा क्रिएचर टाकणार आणि त्या पर्सनचा प्रिय व्यक्ती त्या डिमनसाठी किलिंग करणार आणि बदल्यात ते लोक त्यांची सेवा करणार. सेव्हेरिनोला हे ऐकून खूप राग येतो आणि तो त्यांना जीवे मारण्याची धमकी पण देतो. तेव्हा मारिया बोलते की जर त्याने सगळ्यांना मारलं तर त्याच्या आईची काळजी कोण घेईल. तेव्हा तिथं सेव्हेरिनोची आई फकुंदा येते, जी आधीपेक्षा खूप फिट आणि फाईन असते. तेव्हा ते दोघंही डान्स करायला लागतात, जिथं फकुंदा खूप खुश असते पण सेव्हेरिनो गिल्टमध्ये असतो, पण ॲट द सेम टाईम हॅपी पण असतो की चला त्याची आई तर आता ठीक आहे. आणि याच सेम इन्सिडेंटला जॉन रेने त्याच्या कॅमेरामध्ये कैद केलं होतं. तेव्हा तर तो खूप शॉक असतो की फकुंदा अचानक इतकी ठणठणीत कशी झाली. आता सीन चेंज होऊन प्रेझेंट डेमध्ये येतो, जिथं जॉन तिसरी रील शोधत असतो, जी त्याला थोडं शोधल्यावर एका कॅबिनेटमध्ये मिळते. मंडळी, तुम्हाला आठवत असेलच जेव्हा अमाल तिच्या फ्रेंड्स लोकांना भूत दाखवण्यासाठी त्या ॲन्सेस्ट्रल घरात घेऊन आली होती, तेव्हा त्या छोट्या मुलीने ही वस्तू जॉनाथनला दिली होती. तीच तिसरी रील होती. आता जॉनला त्याच्या मागे एक लेडी दिसते, जिचा काल रात्री सेव्हेरिनोने मर्डर केला होता. ती लेडी होती आंट मेस. ती गोस्ट बनून जॉनवर हमला करते आणि डिसअपिअर होते. म्हणजे जॉन पास्ट इन्सिडंटसोबतच नजीकच्या काळात घडलेल्या घटना पण फील करू शकत होता. तेव्हा तिथं लुकससोबत 2 पोलीसवाले आंटमेसविषयी विचारपूस करायला येतात. त्याला इन्फॉर्म करतात की तिचा मर्डर झाला आहे आणि सोबतच त्यांच्या बिहेवियरसाठी जोनाथनला माफी मागतात की त्यांनी त्यांच्यावर डाऊट केला.
ते त्याच्यावर पाडत ठेवून होते, पण जॉन त्या दिवशी घराबाहेर पडलाच नाही, ज्यामुळं त्यावर डाऊट करणं विनाकारण होतं आणि जॉन विरुद्ध एकही पुरावा नसल्यामुळं पोलीस तिकडून निघून जातात. जोनाथन त्यानंतर लुकसला माफी मागतो आणि सांगतो की तो त्याला स्वप्नात बघायचा आणि हे पण बघायचा की त्यामुळेच ॲग्नेस आजारी पडणार आहे. तुम्हाला आठवत असेलच, जेव्हा जॉनला ॲग्नेस डेथबेडवर असल्याचं स्वप्न पडायचं, त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये लुकसच ॲग्नेसला हर्ट करणार होता. यानंतर जोनाथन त्याच्या ग्रेट अंकल जॉन रेची रील बघतो, ज्यात त्यांनी पूर्ण गोष्टींचा उलगडा केला होता. ते सांगतात की त्यांच्या फॅमिलीमधील काही लोक ॲसेस्ट्रल प्रोजेक्शन करू शकतात, ज्यात ते पास्ट आणि फ्युचरमध्ये ट्रॅव्हल करू शकतात. पण ही गोष्ट खूप भयानक असू शकते, म्हणून त्यांना अगदीच गरजेचं असेल तेव्हाच त्यांनी ट्रॅव्हल करावं. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट जॉन रे बोलतो की जोनाथनने ते ॲसेस्ट्रल प्रोजेक्शन टाळावं, पण हीच नेमकी गोष्ट जॉन मिस करतो आणि तो स्वप्नाद्वारे पास्टमध्ये जातो आणि पास्टमध्ये तो सेव्हेरिनो, त्याची आई आणि इतरांना बघतो. सेव्हेरिनो त्याच्या आई फकुंदाला फीड करत असतो. तेव्हा आपण बघतो की एक मॉन्स्टर फकुंदामध्ये असतो, जो तोच स्मॉल ब्लॅक चिक असतो, जो सुरुवातीला जॉनने गावात एंटर करताना एका छोट्या मुलाच्या हातात बघितला होता. या मॉन्स्टरला प्रत्येक पौर्णिमेला ह्युमन सॅक्रिफाईस हवं होतं. आपण डोनिया फकुंदाचं ट्रान्सफॉर्मेशन बघतो, जिची हाफ बॉडी कट होऊन ती हवेत उडायला लागते आणि तिला 2 पंख आले असतात आणि ती खूप मॉन्स्टरच झाली असते. बरं, चांगली गोष्ट ही होती की तिला या लोकांनी बांधून ठेवलं होतं. तिला खायला ह्युमन लिव्हर दिलं जातं, जे खाल्ल्यानंतर ती एकदम नॉर्मल होते. आणि दुसरीकडे आपण प्रेझेंट टाईममध्ये ॲग्नेसला बघतो, जी चर्चमध्ये फादर मार्कला भेटायला आली असते, कारण तिला मल्ल्यारी फॅमिलीविषयी माहिती करायची होती. पण फादर मार्क बोलतात की याविषयी तर लुकसशिवाय कोणीच बेटर वेने सांगू शकणार नाही, कारण लुकसचे वंशजच मल्लारी फॅमिलीचे सर्वंट होते. आणि हे ऐकून ॲग्नेस खूप शॉक होते, कारण तिला ही गोष्ट माहिती नव्हती. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लुकसचं नाव आर्कॉन असतं, जो हेड सर्वंट मारिया कॅपेक आर्कॉनचा वंशज असतो, जी फॅमिली ब्लॅक मॅजिक विचक्राफ्टमध्ये पारंगत होती. आणि या लोकांचा एकच उद्देश होता की त्या डेमन क्रीचरला जिवंत ठेवणं, त्याला ह्युमन सॅक्रिफाईस देत राहणं. आणि या गोष्टी ते एका रिच फॅमिलीला चूज करून, त्यांना टॉर्चर करून, त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक करून त्यांच्याकडून मग ते ह्युमन सॅक्रिफाईस करून घ्यायचे, जसं त्यांनी सेव्हेरिनोसोबत केलं होतं. आणि सुरुवातीला सेव्हेरिनोने पोन्सेला त्याची आई त्यावर खूप प्रेम करते बोललं होतं. तुम्हाला आठवत असेल, त्यामुळे तो पोन्सेला मारत नाही, कारण सेव्हेरिनोचं पण त्याच्या आईवर खूप प्रेम असतं, ज्यामुळं त्याला आई लेकराचं प्रेम माहिती होतं. आता त्यानंतर आपण ॲग्नेसला बघतो, जी लपून लुकसला बघत असते. लुकसच्या हातात ती मशेटी असते आणि त्याने फेसवर एक मास्क लावलेला असतो, जो फादर सेव्हेरिनोचा असतो. म्हणजेच गावात जी किलिंग झाली होती ती सगळी लुकसनेच केली होती. लुकसच सेव्हेरिनो बनून सगळ्यांना मारत होता. तो त्यांच्या पूर्वजांचा पर्पज पूर्ण करत होता. त्याच्या फॅमिलीमध्ये हे सगळं खूप काळापासून होत आलेलं होतं. लुकसला आपण पजेस कंडिशनमध्ये बघतो. त्याचे डोळे वाईट झालेले असतात, म्हणजेच त्या क्रिएचरचा प्रभाव पूर्ण पिढीवरच असतो. इनफॅक्ट मारिया, नियाविस आणि आता लुकसचे पण पजेस कंडिशनमध्ये डोळे व्हाईट व्हायचे. आता एक गोष्ट तर क्लिअर होती की लुकसवर या सगळ्या गोष्टींचा खूप खोल प्रभाव होता आणि त्याची फॅमिली असं यासाठी करायची की ते त्या क्रिएचरला जिवंत ठेवू शकेल आणि या जगातून वाईट लोकांचा खात्मा करू शकेल. पण त्यांची ही पद्धत खूप चुकीची होती आणि हे लोक त्यांच्या ओनर्सला मजबूर करायचे, त्या क्रिएचरला बोलवून एक अशी सिच्युएशन क्रिएट करायचे की ओनरला नाईलाजाने त्या गोष्टी कराव्या लागायच्या. जसं की सेव्हेरिनोची आई फकुंदाच्या आत त्याने तो क्रिएचर टाकला होता की ती एक खतरनाक मॉन्स्टरच बनावी आणि तिला ठीक करण्यासाठी सेव्हेरिनोला किलिंग्स कराव्याच लागल्या. किंवा असं पण असू शकतं की ते लोक त्या क्रिएचरची पूजा करायचे आणि प्रत्येक पौर्णिमेला त्याला फीड करण्यासाठी ह्युमन सॅक्रिफाईस देत असावे. आता प्रेझेंट डेमध्ये लुकस ॲग्नेसला बघतो आणि तिला पकडून मारणारच, तर सीन पास्टमध्ये शिफ्ट होतो, जिथं जॉन अजूनही ॲसेस्ट्रल प्रोजेक्शनमध्ये या सगळ्यांनाच बघत असतो.
सगळे गेल्यानंतर तो फकुंदाच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला बाहेर आणतो आणि सगळ्यांना हे थांबवण्यासाठी बोलतो. आता जॉनला समजायला आलं होतं की फकुंदा कशी इतकी हेल्दी झाली होती. आता त्याने फकुंदाला पण पूर्ण सत्य सांगितलं असतं की तो फ्युचरमधून आलाय आणि त्यांचाच वंशज आहे. आणि तिला तो सांगतो की तिला जिवंत ठेवण्यासाठी सेव्हेरिनो काय काय करत आहे. जेव्हा फकुंदाला हे माहिती पडतं ती पण शॉक असते. तिला माहिती नव्हतं की तिचा मुलगा ह्युमन सॅक्रिफाईस देऊन तिला जिवंत ठेवत आहे. तिला हे लाईफ नको होतं म्हणून ती तिच्या मुलाला हे सगळं थांबवायला सांगते. सेव्हेरिनो जोनाथनला बघून शॉक असतो की तो डिटो त्याच्यासारखा कसा दिसू शकतो आणि त्याच्या आईला वाचवण्यासाठी तो जोनाथनवर हमला करून त्याला मारू लागतो. तेव्हा फकुंदा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हाच प्रेझेंटमध्ये ॲग्नेस पडून जोनाथनकडे येते. पण जोनाथन तर ॲसेस्ट्रल प्रोजेक्शनमध्ये असतो. तेव्हा होतं असं की 1812मध्ये त्या ठिकाणी पोलीस येऊन सगळं बघतात. तेव्हा त्यांच्यासोबत पोन्से पण असतो जो फादर सेव्हेरिनोला ओळखतो आणि पोलिसांना सांगतो की याच पर्सनने माझ्या आई मेलिंडाला मारलं. पोलीस फादर सेव्हेरिनोला अरेस्ट करते आणि त्यानंतरची स्टोरी तर आपल्याला माहीतच आहे की गाववाल्यांनी किंवा मग पोलिसांनीच त्याला फाशी दिली असावी. आणि हाच तो काळ होता जेव्हा सगळे गाववाले गाव सोडून जात होते. तेव्हा फकुंदाचे सर्वंट तिला लपवतात की फादर सेव्हेरिनोने पोलिसांना काही सांगू नये. तेव्हा आपण बघतो की प्रेझेंट डेमध्ये लुकसने ॲग्नेसला स्टॅप केलं असतं. तेव्हा जॉन ॲसेस्ट्रल प्रोजेक्शनमधून बाहेर येतो आणि हे सगळं बघतो. पण तोपर्यंत खूप वेळ झाली असते. जॉन लुकसला खूप मारतो पण तेव्हा लुकस त्याला मास्टर अशी हाक मारतो आणि बोलतो की त्या दोघांना मिळून त्या मॉन्स्टरला शोधून या दुनियेला क्लीन प्लेस बनवायला हवं. म्हणजे आतापर्यंत लुकसला पण माहिती नसतं की त्या क्रिएचरला कुठं लपून ठेवलं आहे. पण जॉन लुकसशी ॲग्री करत नाही आणि तो लुकसला शूट करून मारतो आणि ॲग्नेसला सांभाळतो आणि बोलतो की तो तिला मरू देणार नाही. आणि तेव्हाच ती तिसरी फिल्मची रील आपोआप सुरू होते ज्यात आपण जॉन रेच्या वाईफ फेलिसिटीला बघतो, ज्यात ती बोलते की जॉन रेने खूप मोठं सॅक्रिफाईस दिलं आहे. आपण पास्टमध्ये जातो आणि बघतो की तेव्हा नेमकं काय घडलं होतं. तेव्हा आपण जॉन रेला त्याच्या वाईफचा शोध घेताना बघतो जी सिक्रेट रूममध्ये असते जिथं कोंचिंग आणि मारिया पण असते. मारिया जी खूप म्हातारी झालेली असते आणि त्यांनीच फेलिसिटीला पकडून इकडे आणलेलं असतं. इथं फकुंदा पण असते जी 200 वर्षाची झाली असते पण स्टील मेलेली नसते कारण तिच्या आत तो क्रिचर होता ज्याला हे लोक फीड करून जिवंत ठेवत होते. आता कोंचिंग सेम थिंग फेलिसिटीसोबत करून जॉन रेकडून किलिंग्स करणार असते पण जॉन रे तिला असं करण्यापासून रोखतो. आणि तेव्हा फकुंदा जॉन रेजवळ येऊन बोलते की तिला आता मरायचं आहे आणि त्याला सेव्हेरिनो असं बोलते. तेव्हा जॉन रे बोलतो की तो जॉन रे आहे, सेव्हेरिनो नाही. तेव्हा फकुंदा बोलते की जे पण त्यांच्या प्रियजनांना खूप जीव लावतात, प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काही पण करायला रेडी असतात ते सगळे सेव्हेरिनोच आहेत. कारण तिला माहिती होतं की जॉन रे इथे काय करणार होता. ती बोलते की तिला आता मरायचं आहे ज्यामुळं जॉन रे तिची ही इच्छा पूर्ण करतो आणि तो क्रिएचर तो स्वतः गिळतो आणि आता तो मॉन्स्टर बनला असतो ज्यामुळं तो एक भयानक वेअरवुल्फमध्ये ट्रान्सफॉर्म झाला असतो. म्हणजेच फिमेल वेगळ्या टाईप्सचे क्रिएचर बनायचे आणि मेल वेगळ्या टाईपचे क्रिएचर. त्यानंतर तो मारिया आणि कोंचिंगला जिवे मारतो कारण त्यांच्यामुळंच हे सगळं सुरू झालं होतं. तो एक लास्ट टाईम त्याच्या वाईफला फेलिसिटीला भेटतो आणि बोलतो की जर त्यांना हे सगळं थांबवायचं असेल तर तिला एकटीलाच या येणाऱ्या बाळाचा सांभाळ करावा लागेल आणि त्याला मोठं करावं लागेल आणि तिला तिच्या हजबंडलाच मातीत गाडावं लागेल. हो, जॉन रेला त्याच्याच वाईफने मातीत गाडलं होतं की या क्रिएचरला कैद करून किलिंग्सला रोखता यावं. पण आपल्याला माहिती आहे की या किलिंग्स कधीच थांबल्या नव्हत्या. म्हणजेच कोणीतरी मल्हारी फॅमिलीमधून किंवा आर्कन फॅमिलीमधून म्हणा जो या किलिंग्स करत होता. आता प्रेझेंटमध्ये जॉन या सगळ्या गोष्टी रील्समध्ये बघत होता आणि त्याला कुठल्याही कंडिशनमध्ये ॲग्नेसला वाचवायचं होतं म्हणून तो स्मशानभूमीकडे जातो जिथं त्याला सगळ्या त्या विक्टिम्सच्या आत्मा दिसतात ज्यांची आतापर्यंत किलिंग झाली होती, जी सेव्हेरिनोने केली होती. ती सगळी स्पिरिट जॉनला वॉर्न करत होती त्या क्रिएचरला बाहेर न काढण्याबाबत. आता त्या कबरमधून पण जोनाथनला इथेच थांबण्याबद्दल वॉर्न केलं जातं आणि त्या क्रिएचरला फ्री करू नये असं सांगितलं जातं.
पण जोनाथनचं म्हणणं होतं की कोणावर प्रेम करणं पण कोणत्या कर्सपेक्षा कमी नाही. म्हणून तो ती कबर खोदायला सुरुवात करतो आणि जॉनरेला बाहेर काढतो. तेव्हा जॉनरे त्याला बोलतो की तो इथे इतक्या वर्षापासून दफन आहे की त्या मॉन्स्टरला तो कैद ठेवू शकेल आणि किलिंग्स वाचू शकेल. जॉनरे बोलतो की खरं प्रेम या कर्सला अनलिश करणं नाही, तर त्याच्या सॅक्रिफाईसने त्याच्या फॅमिली मेंबर्सला जीवित ठेवणे हे आहे. सेव्हेरिनोची आत्मा पण तिथं असते, जी त्याला या कर्सबद्दल सांगते की त्याच्या आईचं असं जिवंत राहण्यापेक्षा मरणं बेटर होतं. तसंच ॲग्नेसचं पण मरणं बेटर आहे. पण जोनाथन या गोष्टीसाठी रेडी नसतो आणि तो जॉनरेचं डोकं कट करून बॅगमध्ये नेतो. जो सेम सीन आपण मूवीच्या सुरुवातीला बघितला होता, पण यावेळेस रिअलमध्ये हे घडत होतं. आता ॲग्नेस रिअलमध्ये हॉस्पिटलाइज असते आणि जॉन तिच्यासमोर त्या जॉनरेचं कापलेलं डोकं ठेवतो, जे बघून ॲग्नेस खूप घाबरलेली असते. इनफॅक्ट तिला पण हे करायचं नव्हतं, पण जोनाथन तिच्या आत तो क्रिएचर टाकतो. आता पुन्हा तो क्रिएचर जिवंत झाला असतो. आता काही दिवसानंतरचा सीन आपण बघतो, जिथं ॲग्नेस एकदम ठणठणीत झाली होती आणि जॉन पण खूप हॅपी असतो. आता अमाल, जॉन आणि इग्नेस त्या ॲन्सेस्ट्रल घरात आलेले असतात, कारण आता ते घर जॉन विकणार नसतो. तेव्हा अमाल रिव्हील करते की ती पण आर्कन फॅमिलीची वंशज आहे, म्हणजे ती आता मल्ल्यारी फॅमिलीची सर्वंट असणार होती आणि त्या डिमनची फॉलोअर पण होती. आता ही पौर्णिमेची रात्र असते जेव्हा ते तिघंही या पुश्तैनी घरात येतात. तेव्हा जॉन बोलतो की आता फायनली आपण लग्न करू शकतो, खूप मुलांना जन्म देऊ शकतो. तेव्हा ॲग्नेस हे बोलून क्लिअरली या गोष्टीसाठी नाही बोलते की मॉन्स्टरचं लग्न होत नाही आणि त्यांना मुलं पण होत नाही. आता अल्टिमेटली ॲग्नेस जिवंत तर असते, पण कोणत्या किमतीवर. आणि ॲग्नेस आता जॉनला बोलते की त्याने तिला मरू द्यायचं होतं, कारण असल्या लाईफपेक्षा मरणं केव्हाही बेटर. जोनाथनचा हट्ट होता की तो तिला कुठल्याही किमतीवर जिवंत ठेवणार. जो हट्ट सुरुवातीला फादर सेव्हेरिनोचा पण होता, त्याच्या आईला जिवंत ठेवण्याबाबतचा. आणि या तीनपैकी सर्वात जास्त समजदार जॉन रेच होता, ज्याने त्याच्या प्रियजनांसाठी त्याचं सॅक्रिफाईस दिलं होतं की ॲटलिस्ट त्याचे प्रियजन सेफ राहतील. तर मूवीच्या शेवटी ॲग्नेस बोलते की आज पौर्णिमा आहे आणि ती भुकी असणार आहे, तिला ह्युमन मीटची गरज पडणार. आणि आता जोनाथन कॅमेराकडे खूप मॅलिशियसली बघतो, म्हणजेच आता तो रेडी असतो मल्ल्यारी फॅमिलीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी. आणि मूवीचा इथेच द एंड होतो. तर मंडळी, हे होतं मल्ल्यारी मूवीचं एक्सप्लेनेशन. हा मूवी रिअल फिलिपिन्स मल्ल्यारी फॅमिलीच्या किलिंग्सवर बेस्ड आहे. मल्ल्यारी फॅमिलीच्या सदस्याने खरंच मॅगॅलँगमध्ये 57 लोकांचा मर्डर केला होता, ज्यामुळं त्याला जेल होऊन 1840मध्ये फाशी देण्यात आली होती. पण मूवीला एक हॉरर अँगल देऊन छान प्रेझेंट करण्यात आलं, ज्यामुळं लोकांना हे समजायला येतं की खरंच त्या काळात अशा किलिंग झाल्या होत्या. हॉररचा खूप जबरदस्त तडका यांनी इथे दिला आहे. तर मला आशा आहे की ही मूवीचा कन्सेप्ट आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल. मी ही मूवी खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केली आहे, तर आशा आहे की तुम्हाला आता कोणताही डाऊट नसेल. पण तरीही काही डाऊट असेल किंवा प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा, मी ते आन्सर करेल. आता या मूवीला खूप सिम्पली सांगायचं झालं तर खूप सोपं आहे, ज्यात 3 डिफरंट टाईमलाईन्स दाखवल्या आहेत आणि ज्यात जॉनरे आणि जोनाथन ॲसेस्ट्रल प्रोजेक्शनद्वारे 5 टाईमलाईनमध्ये ट्रॅव्हल करून हे सगळं कसं सुरू झालं हे बघू शकत होते. पण सॅव्हेरिनोने किलिंग्स केल्या त्याच्या आईला वाचवण्यासाठी, आणि आता जोनाथन पण सेम ॲग्नेसला वाचवण्यासाठी करणार होता. पण आपण जॉनरेला बघितलं तर त्याने तो कर स्वतःवर घेऊन स्वतःलाच त्याच्या वाईफकडून मातीत पुरून घेतलं होतं. म्हणजे होणाऱ्या बाळाला, वाईफला आणि वंशजांना त्याने या कर्सपासून मोकळं केलं होतं की ते सेफ राहावे. पण जोनाथन आणि सेव्हेरिनो हे दोघंही सेल्फिश नेचरचे होते. त्यांनी त्यांच्या प्रेमाखातर ही सगळी किलिंग्स केली होती. फक्त जॉनरेचं प्रेम निस्वार्थ होतं, तो सेल्फिश नव्हता. बाकी मल्ल्यारी फॅमिलीचे नौकर आणि त्यांचे वंशज लुकस, अमाल हे सगळे आर्कन फॅमिलीला बिलॉंग करायचे, जे या क्रिएचरला जिवंत ठेवू बघत होते, बेसिकली ब्लॅक मॅजिक आणि विचक्राफ्ट करून. आता तुम्ही विचार करत असाल की ब्लॅक चिकचा मिनिंग काय, तर माझ्या हिशोबाने तो एक शेप शिफ्टर असावा, लाईक इच्छाधारी, रूप घेणारा. तर मला आशा आहे की ट्रू हॉरर बेस्ड
ही फिलिपिनो मूव्ही तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.